2009ला आम्ही जेव्हा इलेक्शन लढवली होती त्यावेळेला बहुजन विकास आघाडी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून निवडून आली होती. खासदार बळीराम जाधव जेव्हा निवडून आलेले तेव्हा त्यांनी पालघरमध्ये केंद्रीय मंत्री कृषी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडून निधी मंजूर करून चिकू संशोधन केंद्र मंजूर करून घेतलं. महिलांना इकडे रोजगार कसा मिळेल आम्ही त्याच्याकडे लक्ष देतोय. तसेच रेल्वेची जी प्रस्तावित आणि प्रलंबित कामं आहेत, डहाणू नाशिक रेल्वे असेल, जी जर झाली तर जव्हारसारख्या दुर्गम भागामध्ये रेल्वे जाईल आणि त्या भागामध्ये सुद्धा विकासाची गंगा वाहेल. लोकसभा इलेक्शन के लिए काउंटडाउन की जो घड़ियां हैं वो शुरू हो गई हैं। उल्टी गिनती जिसको कहते हैं, उल्टी गिनती शुरू हो गई। मतलब अब सिर्फ 4 दिन बचे हैं और बहुजन विकास आघाड़ी जिन्होंने यहाँ का जो पूरा नेटवर्क है पालघर का, ग्रामीण से लेकर शहर तक, उन्होंने अच्छा होल्ड रखा है। भारतीय जनता पार्टी जो भारत की सबसे बड़ी पार्टी है वो, और उनके साथ ही अब उद्धव बाला साहब ठाकरे की जो पार्टी के जो भारतीय कामड़ी हैं वो भी मैदान में है। इन सब समीकरण के बीच ये भी देखना है कि सिर्फ विकास की बातें जो हो रही हैं वो धरातल पर कितनी आ रही हैं और कितने प्रतिशत लोग संतुष्ट हैं। और इन सब मुद्दों पर हम चर्चा कर रहे हैं पार्टी वाइज। उनके जो नेता हैं, उनके जो पदाधिकारी हैं, उनकी आइडियोलॉजी क्या है और आने वाले दिनों में जिले का विकास और किस दिशा में बढ़ सकता है, जा सकता है। सबके अपने अपने दावे हैं, सबके अपने अपने वादे हैं। हमारे साथ हैं हार्दिक राउत जी, जो नगर सेवक भी रह चुके हैं। कोरोना के बाद अभी चुनाव नहीं हुआ, इसलिए नगर सेवक ही माना जा रहा है और उनसे बात करेंगे। सर, स्वागत है आपका मेट्रो सिटी समाचार में। सगळ्यात पहिला तुमच्या चॅनल्सच्या माध्यमातून मी सगळ्या व्ह्युअर्सना सांगू इच्छितो, बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान बोईसरचे आमदार राजेशजी पाटील हे पालघर लोकसभेचे खासदारकीचे आमचे उमेदवार आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आमच्यावर जे प्रेम आहे त्या विश्वासामुळे मी सांगू इच्छितो, 4 जूनला जो मतमोजणी होईल त्यामध्ये आमचे खासदार हे विराजमान होतील पुनश्च एकदा. कारण 2009ला आम्ही जेव्हा इलेक्शन लढवली होती त्यावेळेला बहुजन विकास आघाडी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून निवडून आली होती. त्यानंतरच्या 2 लोकसभेमध्ये आम्ही कोणाच्या ना कोणाच्या आघाडीमध्ये होतो आणि त्यावेळेला त्यांच्यावरती असलेल्या लोकांच्या रोषाचा फटका आम्हाला लागला आणि आम्ही कुठेतरी पडलो. पण यावेळेला लोकसभेमध्ये आम्ही आमचा स्वतःचा उमेदवार राजेश पाटील साहेब यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा अनुक्रमांक मतपेटीवर EVM वरती 5 नंबर आहे. तर त्या 5 नंबरवरती मतदान करून लोकांनी जास्तीत जास्त मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून द्यायचं आहे. अच्छा, आपने नाम लिया जो सिटिंग MLA हैं, विधायक हैं, आपने सिर्फ उनको ही क्यों चुना? आपके पास तो बहुत बड़ी टीम है। मी एवढंच सांगेन की लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर यांच्याकडे जेव्हा 6 ते 7 आमचे विविध तालुक्यातून असलेले असे उमेदवारीसाठी ज्यांनी फॉर्म भरला होता, त्यांनी उमेदवारीसाठी एक आमच्याकडे पद्धत आहे की ज्याच्यामध्ये सर्व उमेदवार किंवा सर्व इच्छुक उमेदवार एकत्र येऊन बसतात आणि ऐक्य करून किंवा त्यांच्या सर्वांच्या सर्वानुमते असा त्यांनी ठरवलेला उमेदवार मग लोकनेते जाहीर करतात, आप्पा जाहीर करतात. तर तुम्ही मागे बघितलं असेल का बळीराम जाधव वगैरे सर्वांनी मिळून हा आमच्या लोकसभेचे उमेदवार हे राजेश रघुनाथ पाटील यांना सर्वांनी एकमताने त्यांचं सर्वानुमते आम्ही जाहीर केलेलं नाव आहे. आणि ते नाव जाहीर केल्यानंतर विद्यमान जे पालघर लोकसभेचे खासदार आहेत त्यांचं तिकीटसुद्धा कट झालेलं आहे. म्हणजे एवढं लोकांमध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये, मी पालघर जिल्हा नाही सांगणार तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये असं त्यांचं नाव आहे. 2006 पासून ते ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेवरती संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. 3 टर्म त्यांची बँकेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 19ला आपले बोईसर विधानसभेचे आमदार म्हणून ते निवडून आले आणि सातत्याने ते लोकांच्या मध्ये आहेत. म्हणजे कोविड काळ असेल, तोक्ते वादळ असेल, किनारपट्टीवरती मच्छीमार समाज असेल, डोंगरी समाज म्हणजे जो आपला विक्रमगडला लागून असलेला बोईसर विधानसभेचा पट्टा, मनोर, बोईसर, पालघर, सफाळे, अगदी आपल्या वसई तालुक्याचा गोखिवऱ्यापासून राजिवलीपासून ते वज्रेश्वरी रोडला असणारा उसगाव, करंजोण, म्हणजे ग्रामीण, शहरी, नागरी आणि समुद्र असा तिन्ही पट्ट्यामध्ये असलेला असा विधानसभा. आणि त्यानंतर लोकसभेला त्यांच्या सगळ्यांमध्ये आता तुम्ही ऐकलंच असेल का डहाणू असेल, पालघर असेल, विक्रमगड असेल, ह्या सगळ्या तालुक्यांमधून त्यांना पसंती दिली गेली आणि वसई तालुक्यातून ऑब्व्हियसली त्यांना पसंती असणार कारण वसई तालुक्यातले असे असलेले लोकल उमेदवार आहेत. पालघर जिला हो, वसई विरार का एरिया हो,
आप एकदम से युवा नेता हैं और ऐसे में सवाल करना ज़रूरी है कि युवाओं के लिए क्या सोच रखा है। राजनीति में ज़्यादातर देखा जा रहा है कि सारे युवा जो है मुंबई की तरफ भागते हैं रोजगार के लिए। पालघर जिले के लिए क्या कब ऐसा दिन आएगा जो मुंबई की तरफ से लोग पालघर आएंगे? तुमच्या माहितीसाठी मी देतो की पालघर जिल्ह्यामध्ये मच्छीमार समाज आणि शेतकरी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. कृषी विद्यापीठ जे कोकण कृषी विद्यापीठ म्हणून दापोलीला आहे, त्याचं उपकेंद्र आपल्या जिल्ह्यात व्हावं, जेणेकरून इकडच्या शेतकऱ्यांना आपल्याला इकडे शिक्षण मिळेल आणि त्या उपकेंद्रामधून आपली मुलं, आपल्या विभागातली मुलं हे शेतीविषयक म्हणजे BSc ॲग्रिकल्चर, MSc ॲग्रिकल्चर करून आपल्या शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करू शकतील. एक जस्ट आता विषय निघाला त्यावरूनच सांगतो. आपले खासदार बळीराम जाधव जेव्हा निवडून आलेले तेव्हा त्यांनी पालघरमध्ये केंद्रीय मंत्री, कृषी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडून निधी मंजूर करून चिकू संशोधन केंद्र मंजूर करून घेतलं आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये त्याचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे. तसंच शहाळ्यावरती सुद्धा म्हणजे नारळ पाणी शहाळ्यावरती सुद्धा प्रक्रिया केंद्र इथे असावं, चिकूवरती प्रक्रिया केंद्र असावं. आमच्या पुढील प्रस्ताव पुढे येणाऱ्या आमच्या खासदाराच्या माध्यमातून प्रोसेसिंग युनिट्स, फिशिंग आणि ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग युनिट्स कसे इथे होतील आणि त्या प्रोसेसिंग युनिट्सच्या माध्यमातून इकडच्या युवकांना, इकडच्या महिलांना इकडे रोजगार कसा मिळेल आम्ही त्याच्याकडे लक्ष देतो. तसेच रेल्वेची जी प्रस्तावित आणि प्रलंबित कामं आहेत, डहाणू नाशिक रेल्वे असेल, जी जर झाली तर जव्हारसारख्या दुर्गम भागामध्ये रेल्वे जाईल आणि त्या भागामध्ये सुद्धा विकासाची गंगा वाहेल. आज़ादी के 75 साल हैं और बेसिक जो चीज़ें हैं जैसे शौचालय हुआ, इसके अलावा रोजगार, बिजली, पानी तो बेसिक कम्युनिटीज़ हैं। इसमें अगर देखेंगे पालघर जिला तो काफ़ी समय कई कई बार ऐसे वीडियोज़ आते हैं जब प्रेग्नेंट लेडीज़ को उनको चद्दर में लपेट के हॉस्पिटल ले जाता जाता है, वो रास्ते नहीं है, ऐसे जो आपने कहा ग्रामीण भाग हैं, तो उसमें क्या कब सुधार होगा सर आपके हिसाब से? तुमच्या माहितीसाठी सांगतो की 2009 नंतर डिलिमिटेशन झालं आहे. 2009 पर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये किंवा पालघर जिल्ह्यात नव्हता. 2009ला ठाणे जिल्हा होता. त्या ठाणे जिल्ह्यामध्ये तत्कालीन डहाणू लोकसभा मतदारसंघ होता. जव्हार, मोखाडा, तलासरी, वाडा ह्याचा प्रादुर्भाव किंवा त्याचा अंतर्भाव हा डहाणू लोकसभेमध्ये होत होता आणि वसई विधानसभा आणि पालघर विधानसभा हे उत्तर मुंबईमध्ये येत होतं. त्यावेळेला BJPचे किंवा भारतीय जनता पक्षाचे दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये डहाणूमध्ये चिंतामण वणगा साहेब होते खासदार आणि उत्तर मुंबईमध्ये रामभाऊ नाईक साहेब होते. ते तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री होते. मग विकासाची गंगा 75 वर्ष आता जिथपर्यंत म्हणजे गेली 10 वर्ष तर लोकसभेमध्ये त्यांचेच संसद सदस्य आहेत. त्यांचे पालकमंत्री विष्णू सावरासाहेब, स्वर्गीय विष्णू सावरासाहेब पालकमंत्री होते, ज्या विभागामध्ये सगळ्यात जास्ती कुपोषणाने बळी गेलेले आहेत. असा विक्रमगड विधानसभा मतदारसंघ त्यांचा होता, त्यांचा आहे. आता त्यांच्या तिथे नाही, आता दुसरे भुसारा साहेब तिथून आमदार आहेत. पण त्यावेळेला त्या काळामध्ये त्यांच्याकडून किती वेळेला त्यांनी प्रश्न उपस्थित केले किंवा किती वेळेला त्या प्रश्नाबद्दल त्यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मी सदस्य होतो 2015 ते 20. म्हणजे दुर्दैव आहे की वनगा साहेबांना आणि सौरा साहेबांना जर अधिकाऱ्यांकडून कामं करून घ्यायची असेल तर आमचे लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर यांना ते विनंती करायचे आणि त्यांच्या बोलण्यानंतर अनेक कामं ही जिल्हा नियोजन समितीतून विक्रमगड विधानसभा मतदारसंघ असेल किंवा इतर विधानसभा मतदारसंघ असतील त्यामध्ये अधिकारी लक्ष घालायचे. तर आमचे नेते किंवा आमचं नेतृत्व आप्पा ह्यांच्यामध्ये काम करण्याची कला आणि काम करून घेण्याची सुद्धा कला आहे. तर मी एवढंच सांगेन की आपल्या जिल्ह्याला किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये असा एकमेव नेता आहे की ज्यांनी एक अपक्ष आमदार असताना सूर्या प्रकल्प हा मंजूर करून घेतलेला होता. त्यावेळेला इतर सर्व आमदार खासदार विलासरावांचं सरकार अल्पमतात असताना मंत्रिपद घेत होते. तर आपल्या आमदारांनी, आपल्या लोकनेत्यांनी त्यावेळेला एका मताच्या जोरावर सूर्या प्रकल्प हा मंजूर करून घेतलेला. अमित शाह ने तो कुछ ऐसा अलग बोला था अपने दौरे में, 400 मिली पानी दिया साहब. मैंने कुछ दिनों पहले 2 दिनों पहले एक इंटरव्यू में बताया की सोशल मीडियावरती किंवा सोशल मीडिया नाही म्हणणार, डिजिटल उद्घाटन करण्यासाठी लोकांना जी चुकीची माहिती दिली गेली, नेतृत्वाला माहिती नसते कोणी काम केलेलं आहे. पण इकडे असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना इथे पक्षीय जे कार्यकर्ते आहेत ती जी माहिती वरती देतात त्या माहितीच्या आधारे काही वेळेला वक्तव्य केले जाते. पण स्थानिक नागरिकांना, स्थानिक लोकांना माहिती आहे की सूर्या प्रकल्प मंजूर करण्यासाठी 2000 सालाच्या आधी 1999 पासून
हा प्रकल्प कार्यान्वित झाला ज्यावेळेला आप्पांनी आपलं एक मत आघाडी सरकारच्या पदरात टाकलं होतं, त्यावेळेला हा प्रकल्प मंजूर झाला आणि त्याचे टप्पा 1 टप्पा 2 हे पुढे 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 मंजूर होत गेले. तत्कालीन महानगरपालिका झाल्यानंतर आम्ही त्या सूर्य प्रकल्पाच्या जो सुसरी धरण आहे त्या सुसरी धरणाचं गेटची हाईट वाढवण्यासाठी फॉरेस्टला जो चेक द्यायचा होता पैशाचा, तो 150 करोडचा चेक, एक रकमी चेक वसई विरार शहर महानगरपालिकेने दिलेला आहे. म्हणजे अशी अनेक माहिती लोकांपर्यंत जावी किंबहुना लोकांना कळावी ही मी म्हणून मागेच एकदा विनंती केलेली होती का 2 जे आमचे उमेदवार आहेत म्हणजे राजेश पाटील साहेब आणि समोरचे जे कोणी असतील त्यांच्या एका मंचावर जर समोरासमोर जर आपण मुलाखत घेतली तर आमची लोकांपर्यंत ही माहिती जाईल. अच्छा, एक चीज़ और, अब राजकारण की बात करते हैं, राजनीति की। 3 अलग-अलग बड़ी पार्टियां, एक तो आप खुद बहुजन विकास अघाड़ी जिन्होंने बहुत डीपर लेवल तक जाके काम किया है, जो दिखता है जिसमें नगर सेवकों के मतलब चुन के आना नगर सेवक तो डीपर लेवल गए। इसके अलावा यूबीटी इंडिया अलायंस 28 दलों की सरकार उनकी अपनी, और अब बीजेपी आप पे हमलावर है। देखो राजनीति होती रहेगी, आने वाले 5 दिन है, आज 15 तारीख आहे, येणाऱ्या 20 तारखेपर्यंत विविध राजकीय होळी खेळली जाणार आहे आणि या विविध राजकीय आरोपांना मी उत्तर देणं मला आवश्यक नाही वाटत. आम्हाला आमचं काम करणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मी आता पक्षीय बलाबल तुम्हाला देतो. जिल्हा परिषदेमध्ये 1 सभापती, पंचायत समितीचे 1 सभापती, जिल्हा नियोजन समितीमध्ये 55 मध्ये आमचे 27 सदस्य, 3 आमदार आणि जिल्ह्यामधला सगळ्यात जास्ती हे महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, त्यामध्ये सगळ्यात जास्ती नगरसेवक असलेला असा आमचा पक्ष. तर पक्षीय बलाबल जिथे आहे तिथे बोलण्यापेक्षा काम करून आपल्या कामातून लोकांमध्ये राहणं आणि लोकांच्या समस्यांना उत्तर देणं. करोना काळ असेल, करोना काळानंतरचा सुद्धा काळ असेल, लोकांना माहिती आहे कोण उपस्थित होतं, कोण लोकांच्या मध्ये होतं. लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर असतील, आमचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशीनाथदादा पाटील असतील किंवा इतर आमची संपूर्ण टीम असेल, ही लोकांमध्ये सतत कायम राहिलेली आहे. लोकांच्या समस्या जाणून घेते. लोकांच्या समस्यांना म्हणजे साधं तुम्हाला सांगायचं तर छोट्यात छोट्या गोष्टीपासून मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत आमच्या कार्यालयाचे दरवाजे लोकांसाठी कायम उघडे असतात आणि लोकांच्या समस्या तहसील कार्यालय असेल, तलाठी कार्यालय असेल, तिथपासून ते विधानमंडळापर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, आमचे नेते मंडळी सोडवत असतात. आपला हक्काचा खासदार हा दिल्लीत असावा जेणेकरून देशातलं जे सर्वोच्च संसद आहे तिथे सुद्धा आपलं दखल घेतली जाईल. आणि आज तुम्हाला सांगतो, जिल्हा नियोजन समिती असेल किंवा महानगरपालिका असेल, ह्यांची कामं करण्यासाठी जो केंद्रातला निधी लागतो तो केंद्रातला निधी केंद्राकडून मंजूर करून घेण्यासाठी आपला हक्काचा माणूस तिथे पोहोचला पाहिजे. रेल्वेच्या समस्या असतील, इतरसुद्धा जे म्हणजे आपल्या मच्छीमारांच्या समस्या, जे मच्छीमार आहेत ज्यांचा आमचा सर्वांचा ज्या बंदराला विरोध आहे, वाढवण बंदराला विरोध आहे, त्या बंदराला आमचा विरोध कायम राहील. मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी वसई तालुक्यापासून ते तलासरीच्या झाईपर्यंत म्हणजे वसईच्या पाचूबंदर ते झाईपर्यंतच्या मच्छीमार समाजाला जिथे जिथे आमची मदत लागेल तिथे तिथे आजपर्यंत मिळालेलं आहे, ह्या पुढेही मिळेल. शेतकऱ्यांनाही मिळेल आणि शहरी नागरी भागातल्या नागरिकांना जी शिक्षणाची मोठी समस्या होती त्या शिक्षणाच्या समस्येला विवा महाविद्यालयाच्या माध्यमातून एक मिळालेलं उत्तर आहे. आज आम्ही सर्व मुंबईला जाऊन शिक्षण घेतलं, पण आताच्या मुलांना KG to PG हे सोल्युशन वसई तालुक्यात मिळालेलं आहे. तसं इतरत्र आज आपल्या मुंबई विद्यापीठाचं एक उपकेंद्र पालघर जिल्ह्यात असावं, त्यासाठी आपले आमदार आणि खासदार दोघेही प्रयत्न करणार. एक और सवाल, जो हाईवे है NH-48 अहमदाबाद मुंबई, वसई विरार का कनेक्टिविटी का बहुत इशू है। अगर आप हाईवे की तरफ जाते हैं, अगर आपको ट्रेन से नहीं जाना है, अगर बाई रोड जाना पड़ रहा है तो 1.5 से 2 घंटे नॉर्मली आपको खाली फाउंटेन क्रॉस करने में लगता है। यहाँ पे आपके 3 विधायक हैं और सांसद रहे हैं शिवसेना से, मायावती से। इस पे किसी का ध्यान नहीं गया या फिर क्या है? यहाँ के लोगों की सबसे बड़ी समस्या ये कनेक्टिविटी इशू है मुंबई से। ये मैं आपको सीधा बोलता हूँ, NHAI नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे जे आहे ते पूर्णपणे केंद्रीय म्हणजे सेंट्रल खात्याच्या अंतर्गत येते. आताचे जे कोणी खासदार होते त्यांच्या अकार्यक्षमपणामुळे घोडबंदरचा ब्रिज अनेक वर्ष प्रलंबित राहिला आणि त्यानंतर आता जे कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू झालेलं त्यामुळे बऱ्यापैकी त्रास झालेला आहे. तर जर आपला खासदार निवडून आला तर लवकरात लवकर आपण इतर पण बायपास रोड्स किंवा इतर पण जे आपल्या तालुक्यातून जाणारे रिंग रूट रोड्स आहेत त्याची तयारी करून विरार ते नायगाव 20 मिनिटात कसं जाता येईल आणि त्यापुढे रोरो बोट सर्व्हिसनी आपण नायगावमधून मुंबई तसंच
विरारमधून सफाळा मार्गे पालघर, म्हणजे आपल्याला नॅशनल हायवेला न जाता पालघर किंवा गुजरातपासून मुंबईपर्यंत येण्यासाठी कोस्टल हायवे कसा चांगल्या पद्धतीने केला जाईल त्यासाठी सुद्धा आपल्या खासदाराच्या माध्यमातून प्रयत्न एक और प्रोजेक्ट है जो काफ़ी दिनों से पेंडिंग है, जिसका बजट भी पास हुआ और बना नहीं, जो रेलवे कनेक्टिविटी है भाईंदर खाड़ी पे ब्रिज के ऊपर बनना था, वो भी अभी तक पेंडिंग है। तो उसके बारे में लोग आवाज़ क्यों उठा रहे हैं? MSRDC और MMRDA दोनों को हमने इसके ऊपर ह्याच्या मागे आपण पाठपुरावा केलेला आहे. 100 करोड मंजूरसुद्धा झालेले आहेत, त्याचा सर्वेसुद्धा झालेला आहे. लवकरात लवकर त्या ब्रिजचं काम चालू व्हायला पाहिजे. पण तोपर्यंत रोरोबोट सर्व्हिस जी आता चालू झालेली आहे, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे आणि लोक आज 20 मिनिटामध्ये पाचू बंदर ते म्हणजे वसई ते भाईंदर हा प्रवास रोरोबोट सर्व्हिसच्या माध्यमातून करतात. लवकरच त्याचा प्रवास नारंगी ते सफाळे हा चालू होईल. वसई विरार एक बहुत नेचर का बहुत प्यारा एक गिफ्ट है। वसई विरार क्षेत्र में आप देखेंगे तो बहुत बढ़िया, चाहे वो नदी हो, चाहे वो बढ़िया किले हों या अच्छे समुद्र किनारे हों, ये सब सारा नेचुरल गिफ्ट मिला है। लेकिन कहीं ना कहीं पॉल्यूशन का ये हब बनते जा रहा है। आप देख रहे हैं कि जगह जगह पॉल्यूशन है, चाहे वो नायगांव हो, हाईवे पट्टा हो, इस पर कंट्रोल कब लगेगा? टुरिझमच्या बाबतीत मी एवढं सांगू शकतो, टुरिझम हे डेव्हलप करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधीची जी कमतरता, केंद्रीय जर तुम्ही बघणार तर केंद्राकडून जो निधी येतो तो मोठ्या प्रमाणामध्ये फक्त राजस्थानपर्यंत टुरिझमसाठी समर्पित केला जातो. गुजरात, महाराष्ट्र, साऊथला हा कधी निधी येतच नाही आहे. तो निधी गोव्यामध्ये ज्या पद्धतीने चांगलं टुरिझम केलेलं आहे त्या पद्धतीने जर वसई विरार असेल, पालघर डहाणू असेल, सुंदर समुद्रकिनारे आहेत, एका बाजूला चांगलं जव्हारसारखं हिल स्टेशन आहे, हे सगळं आमच्या विजनमध्ये आहे आणि त्या विजनमध्ये आम्ही ठेवून त्याचं डेव्हलपमेंट लवकरात लवकर खासदार आमदार यांच्या माध्यमातून नक्की करू. तुमच्या माहितीसाठी आणू शकतो मी की जे तुम्ही आता म्हटलं की पोल्युशन, केंद्रीय आणि राज्य म्हणजे ह्यांच्या अखत्यारीत असलेली ती खाती आहेत. काही वर्षापूर्वी इकडे पर्यावरण मंत्री कोण होते, त्यांनी त्याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं होतं. न घेतल्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर ह्या विभागातल्या नद्या खाड्या ह्या प्रदूषित झालेल्या आहेत. त्यांचं प्रदूषण थांबवणं हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हातात आहे. वसई विरार में बड़ी संख्या में उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान के लोग रहते हैं और ऐसे में लोक संख्या यहाँ की दिनों दिन बढ़ रही है। और अगर आप ग्रामीण इलाका पालघर का छोड़ दीजिए, वसई विरार का भी देखेंगे तो अभी बहुत सारे क्षेत्र हैं जहाँ पे बेसिक जो ज़रूरतमंद की चीज़ें हैं, बिजली, सड़क, पानी, उसकी भी बड़ी कमियां हैं। वोट लोग देते हैं क्योंकि ये चीज़ें गवाह हैं कि आपके 115 नगर सेवक में 109 नगर सेवक, 3 विधायक हैं, तो इसका मतलब लोग आपकी तरफ झुकाव रखते हैं। तो उनकी अपेक्षा भी आप लोगों से है। लोकांचा प्रेम आणि लोकांचा आशीर्वाद 1990 पासून आजपर्यंत आप्पांच्या पाठीशी, आमच्या संपूर्ण बहुजन विकास आघाडीच्या टीमच्या पाठीशी आहे. त्यामुळे लोकांच्या मनात असलेलं आमच्याबद्दलचं स्थान प्रेम आहे, मागण्या पण असणार आणि त्या मागण्या परिपूर्ण करण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. आज नालासोपारा हे मोठं एक वेस्टर्न रेल्वेवरचं सगळ्यात जास्ती बिझिएस्ट रेल्वे स्टेशन आहे. तिथून सगळ्यात जास्त तिकिटिंग होते. तर नालासोपारा आणि वसईच्या मध्ये कुठेतरी एक मोठं टर्मिनल स्टेशन वसईला जर झालं तर वसईवरून सेंट्रल रेल्वेच्या मार्गे कलकत्त्यापर्यंत दक्षिणेला आणि उत्तरेला जर रेल्वेच्या सेवा चालू करण्याचा आमचा मानस आहे. तसंच वेस्टर्न रेल्वेच्या ज्या ट्रेन्स आहेत आज बोरिवलीला जाणं किंवा मुंबईला जाऊन त्या पकडणं, त्यापेक्षा जर सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेचं जंक्शन वसई टर्मिनल करून जर तिथून रेल्वेच्या माध्यमातून सेवा पुरवल्या गेल्या तर आपल्या सर्व लोकांना किंवा आपल्या इकडच्या लोकांना आणि आपल्या इकडे येणाऱ्या पर्यटकांना एक चांगली सेवा. सबसे बड़ा तो टर्मिनस आपके पास है, विरार में सबसे बड़ा रेलवे टर्मिनस है। तो ऐसे में क्या यहाँ से उत्तर भारत या फिर मध्य भारत की तरफ ट्रेनें जा सकती हैं क्या? ऐसा कुछ प्रपोजल आपने पहले दिया है? ऑलरेडी रेलवे मंत्री पीयूष गोयल जी को हमारे एक शिष्टमंडल ने वो लेटर्स दिए हुए कि सेंट्रल रेलवे से या वेस्टर्न रेलवे से जो ट्रेन्स वाया वसई और वाया विरार जाती है उनको स्टॉप्स वसई विरार में देना चाहिए. लेकिन हमारा मानस ये है कि मैक्सिमम रेलवे का जो वसई जंक्शन है उसको बड़ा करके वहाँ पे एक बड़ा रेलवे टर्मिनल, मतलब फ्यूचर के लिए कुछ फ्यूचरिस्टिक प्लानिंग हमारी है. विजन हमारा है कि वहाँ पे एक अच्छा रेलवे टर्मिनल किया जाए. अच्छा, आप देख रहे थे हार्दिक जी हमारे साथ हैं. हार्दिक जी, आखिरी में क्या कहेंगे? चुनाव पे फिर लेके आ रहा हूँ, इलेक्शन 4 दिन बाकी हैं और जब तक जो आपने डेवलपमेंट पे बात की, अभी तक देखा है कि नेता खाली अपनी बात करते हैं, डेवलपमेंट की बात आती है तो ज़्यादातर लोग शांत रहना पसंद करते हैं. तो भी आपने बहुत सारे प्रपोजल्स का डिस्कशन किया है. अभी आखिर में जो जनता है जो आपको सुन रही है उनसे क्या कहेंगे?
आजपर्यंत आम्ही दिलेला शब्द पाळलेला आहे. बहुजन विकास आघाडीचे लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर आणि प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या लोकसभेमध्ये बळीरामजी जाधव हे निवडून आले आणि त्यांचा तुम्हाला मी रिझल्ट ओरिएंटेशन देतो की जी वसई विरारची लोकल चर्चगेट ते विरारपर्यंत होती ती लोकल आम्ही डहाणूपर्यंत नेली. 3 लोकल आम्हाला बोर्डीपर्यंत न्यायची आहे. AC लोकल सेवा जी विरारपर्यंत आहे ती बोर्डीपर्यंत न्यायची आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अखत्यारीत असलेलं MMRDA ज्याची पालघर तालुक्यापर्यंत हद्द आहे ती गुजरात बॉर्डरपर्यंत न्यायचं आहे. आणि अशा अनेक सेवा सुविधा ज्या पालघर तालुक्यामध्ये आवश्यक आहे, पालघर जिल्ह्यामध्ये आवश्यक आहेत, त्याच्यासाठी आपल्याला आपला हक्काचं नेतृत्व आप्पांच्या मार्गदर्शनाखाली, नानांच्या मार्गदर्शनाखाली राजेशजी पाटील यांना आम्हाला लोकसभेमध्ये बघायचं आहे. धन्यवाद आपका। तो हार्दिक से हमारी लंबी बात हो गई, लेकिन इन्होंने काफ़ी बातें ऐसी की जो वास्तव में ज़रूरी है आपको जानना। अब रही बात ये कि आपका मत क्या है, आगे आकर आपको वोट किसको करना है, ये आम जनता और आपके हाथ में है। हमसे जुड़ने के लिए धन्यवाद, आभार। देखते रहिए मेट्रो सिटी समाचार।